दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सोलापूरकरांसाठीची विमान सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। फ्लाय 91 या विमान कंपनीनं सोलापूर ते गोवा या प्रवासासाठी आपली सकारात्मकता दाखवत आता तिकीट विक्री देखील सोलापूर विमानतळावर सुरू झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विमान सेवेचा प्रश्न तातडीनं सोडवल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांसह सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह विमान सेवेसाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचेच यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी आभार मानले। आता अनेक दिवसांपासून प्रलंबित हा सोलापूरच्या विमान सेवेचा प्रश्न सुटल्यामुळे सर्व सोलापूरकरांना आता विमान प्रवास हा सुखकर आणि सुखमय होईल अशी अपेक्षा देखील यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली। सोलापूरकरांसाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। सोलापूरच्या विमान सेवेला आजपासून तिकीट विक्रीला अखेर सुरुवात झालेली आहे। फ्लाय 99 या एअरलाइन्सच्या वतीने सोलापूर ते गोवा ही सर्व्हिस आता प्रथमतः सुरुवात होत आहे। येणाऱ्या काळात सोलापूर पासून मुंबई असेल, हैदराबाद, बेंगलोर व भारतातील अन्य काही मेट्रो शहरासाठी देखील विमानसेवा लवकरच सुरुवात होणार आहे। ही विमान सेवा सुरू होण्यासाठी महाराष्ट्राचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर त्यांचे विशेष प्रयत्न व सहकार्य लाभले असे केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री आदरणीय मुरलीधरांना मोहोळ यांनी सातत्याने या विमान सेवेला लवकर सुरुवात व्हावी म्हणून पाठपुरावा केला अशी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा मी मनापासून आभार मानतो। आज या ठिकाणी अक्कलकोटचे आमदार भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीयुत सचिनदादा कल्याण शेट्टी यांचाही उल्लेख करावासा वाटतो। त्यांनी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी दिल्लीवारी केली, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। आज गोव्याला ही जी एअरलाईन सुरू झालेली आहे, गोवा या इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून आपल्याला भारतातील त्याचबरोबर विदेशातील अनेक ठिकाणी सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। त्याचबरोबर तळ कोकणातील जे पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी धार्मिक पर्यटनाला येत असतात, विशेषतः अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर या सगळ्या धार्मिक कार्यासाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा ही एअरलाइन्स निश्चितच सोयीची होणार आहे। मी ही सगळी प्रक्रिया अनेक प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, एक सोलापूरच्या भूमिपुत्राप्रमाणे ज्यांचं या विमान सेवेसाठी योगदान राहिलं आहे ते सोलापूरचे माननीय जिल्हाधिकारी श्रीयुत कुमार आशीर्वाद साहेब देखील यांचा देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी येणाऱ्या सगळ्या अडचणीवरती मार्ग काढत त्या अडथळा दूर करत ही विमान सेवा सुरू होण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे। मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच सगळ्यांना खात्री देतो की फक्त गोव्यापुरतच नाही तर येणाऱ्या काळात अन्य मोठ्या सगळ्या शहरांसोबत देखील सोलापूरची विमान सेवा सुरू होईल हा विश्वास देऊन पुनश्च एकदा केंद्र सरकार, महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।